नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील केम्ब्रिज या शहराचा डाऊनटाऊन एरिया दाखवणार आहे. तर कॅनडामध्ये प्रत्येक शहराचा जो सेंट्रल भाग असतो त्याला डाऊनटाऊन असं म्हणतात. कॅनडामध्ये सध्या आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्याचबरोबर मुलांना शाळेला पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. चला म्हणलं मुलांना घेऊन या सुंदर निसर्गामध्ये थोडंसं बाहेर जाऊया. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि केम्ब्रिज शहराचा डाऊनटाऊन एरिया कसा आहे तो आपण सर्वजण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता केम्ब्रिजच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आलेलो आहोत आणि ही आहे ग्रँड रिव्हर. चला म्हणलं मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जाऊया. मस्त ऊन पडलेलं आहे आज आणि पहा नदीचं पाणी, फ्रेश वातावरण आहे. वाव, हा मस्त ऊन पडलं एकदम. संध्याकाळचे 5:45 वाजले पण तरी वाटत नाहीये. हा 6 वाजत आले. आज शनिवार आहे मित्रांनो. आम्ही थोडंसं बाहेर आलोत केम्ब्रिजच्या डाऊनटाऊन एरियामध्ये. तर आमच्या साईडला ही ग्रँड रिव्हर आहे. तर पहा नदीला मस्त असं पाणी आहे. चला म्हणलं मुलांना थोडंसं बाहेर घेऊन जाऊया. छान वातावरण आहे आज. थोडं थोडं ऊन पडले. आज सकाळी थोडासा पाऊस होता आणि ढगाळ वातावरण पण होतं. आता क्लिअर झालेलं आहे सर्व काही. काही जण मासेमारी करताय नदीमध्ये. हे पहा तुम्हाला दाखवतो इकडे खाली. हे बघा या ठिकाणी. चला तर मग आमच्या सोबत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला केम्ब्रिजचा डाऊनटाऊन एरिया दाखवतो. सध्या कॅनडामध्ये सर्वत्र मस्त असं छान वातावरण आहे, हिरवळ आहे. मुलांना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे धनुषचा मित्र अथर्व पण आज आमच्या सोबत आलेला आहे. कॅनडामध्ये मित्रांनो 1 जुलैला कॅनडा डे असतो. त्यानिमित्त कॅनडाच्या प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारचे फ्लॅग्स लावलेले आहेत सध्या. हे पहा कुठल्याही एरियामध्ये जरी गेलो आपण तर आपल्याला असे फ्लॅग्स दिसतात. चला तर मग पुढे जाऊया आपण आता. त्या एरियामध्ये बऱ्याच अशा खूप जुन्या जुन्या बिल्डिंग्स आहेत. त्या बिल्डिंग्स तुम्हाला आता पाहायला मिळतील. तर मित्रांनो, कॅनडाच्या कुठल्याही शहराच्या जर आपण डाऊनटाऊन एरियामध्ये गेलो तर त्या एरियामध्ये आपल्याला अशा सुंदर अशा जुन्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात, ज्या 100-200 वर्ष पुराण्या आहेत. चलो चला मुलांना फिरून आणूया. छान वातावरण आहे. आणि अथर्वनं डाऊनटाऊन बघितलं नव्हतं केम्ब्रिजचं. हा त्यामुळे म्हणलं चला. अथर्व आता आमच्याकडे आलेला आहे राहायला गेले 2-3 दिवसापासून. समर हॉलिडेज चालू आहे हा त्याच्यामुळे घेऊन आलो. आणि मुलांची पण चांगली फ्रेंडशिप झालेली आहे. त्यामुळे म्हणलं त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि थोडंसं डाऊनटाऊन एरिया त्यांना दाखवून येऊया. खूप जुनी लायब्ररी आहे. पहा तुम्ही कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं केलेलं आहे. अतिशय सुंदर आणि असं छान छान बांधकाम केलेलं असतं. त्याच्यावरती बघा डिझाईन वगैरे कशा आहेत. तर मित्रांनो, कॅनडाच्या प्रत्येक शहराच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या जुन्या काळातल्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात. चला पुढे जाऊया. हे पहा इकडे पण पुढे जाऊया आपण आता. आणखीन काही सुंदर अशा बिल्डिंग्स आहेत.
सुंदर सुंदर फुलं आपल्याला अशी सर्वत्र पाहायला मिळतात. छान छान फुलं लावलेली आहेत. काही जुने शॉप्स आहेत ह्या एरियामध्ये. हे पण ब्रिज किती छान आहे, इकडून पण गेलो असतो. नाही ते पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, कॅनडामध्ये जेव्हा आपल्याला रोड क्रॉस करायचा असतो त्यावेळेस आपल्याला प्रॉपर सिग्नलची वाट पाहावी लागते. सिग्नल जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. चला, तेव्हा सगळे लोक असतात, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींचं लक्ष द्यावून काम करावं लागतं. पूर्ण डाऊनटाऊन एरिया आहे हा. काय पाहत आहे? प्रेग्नन्सीची ना प्रोसेस दाखवली तर सगळी काही बेबी 1 month मध्ये कसं असते, नंतर 2nd 3rd, नंतर 4 ते 5 महिन्यामध्ये किती डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा बाळाचा जन्म कसा होतो त्याचा पूर्ण असं स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेला आहे. किती सुंदर दाखवले ना. आणि बघा किती सुंदर असे डिझाईन्स बनवलेले आहेत. तर मित्रांनो, ही लायब्ररी आहे केम्ब्रिजच्या डाऊनटाऊन एरियामध्ये. आयडिया एक्सचेंज नावाची ही अतिशय जुनी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगला त्यांनी लायब्ररी बनवलेलं आहे. तर पहा, ही दगडाने बांधलेली जुन्या काळातली बिल्डिंग आहे, पण आजही किती मजबूतीने उभी आहे. खूप सुंदर आर्किटेक्चर असतं ह्या एरियामध्ये. पोरं गेली पुढं. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी एका दुकानाच्या बाहेर गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी फोटो लावलेली आहे. तर पिक्चर किती सुंदर आहे हा पहा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथे श्रीकृष्णाचा पण बालरूप दाखवण्यात आलेले श्रीकृष्णाचं अतिशय सुंदर असा हा फोटो आहे इथे. आणि बघा इथे काही अशी गुलाबाची फुलं आहेत प्लॅस्टिकची. हे पहा, थोडं जवळून दाखवतो तुम्हाला. श्रीकृष्णाची सुंदर अशी ही फोटो आहे या ठिकाणी. चला पुढे जाऊया आता. काय थकले का काय मुलं? नाही का? चलो. हे पहा मित्रांनो, ही बिल्डिंग तर किती जुनी आहे. अशा दगडाने बनवलेल्या बऱ्याच बिल्डिंग आपल्याला डाऊनटाऊन एरियामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला ज्या मॉडर्न बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा इकडे आहेत. मित्रांनो, कॅनडाच्या प्रत्येक शहराच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आपल्याला जुनी संस्कृती आणि त्याचबरोबर दगडांनी आणि विटांनी बांधलेल्या काही सुंदर अशा बिल्डिंग्स पाहायला मिळतात. कॅनडामध्ये सध्या फुलांचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपल्याला या सीझनमध्ये असंख्य असे वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुलं सर्वत्र पाहायला मिळतात. कशाची फुलं आहेत? किती मस्त
दिसायलाच नाही, इतका छान वास यायला याचा. हे बघा. तर नाव माहित नाही मला, नाव पण मलाही दिसायला माहित तर नाही. पण छान दिसतंय फुलं. हा बघा ना, हे किती मस्त झालं. व्हाईट अँड ग्रीन आणि गुच्छ आहेत हा फुलांचे. हा वेगळं स्ट्रक्चर आहे. हा हो. हे सुंदर आहे. पाकळ्यांचा बघ ना, शेप पण चांगला आहे. हा सुंदर फोर आहे. लीव्स क्लोवर सारखा आहे, हा. पण छान वाटायला. छान एकदम बहरलेलं आहे झाड. मस्त वास आहे. चलो बाहेर निघा. हे पहा इथे पण किती सुंदर सुंदर फुले. पिंक वाव, काय छान छान फुलं आलेली किती आहेत. सुंदर आहे. इकडे या ना, मधमाशी बसली आहे ह्याच्यावर आणि तिला माहितीच उडाली. ठीक आहे. वाईल्ड रोजेस आहेत वाटते का, कसं हा आहे? तसंच वाटायले, पण किती सुंदर दिलंय. काहीतरी वेगळं आहे, वाईल्ड रोज नाही आहे. ते एवढ्याच एरियामध्ये आपल्याला 10-15 प्रकारची फुलं पाहायला भेटली. ते छान आहेत, मस्त कलर यांचा खूप छान आहे. छान आहे. आणि याच्यावरती बऱ्याच मधमाशा पण आहेत. हे पहा मित्रांनो, इथे मधमाशा आहेत सर्व फुलांवरती. सुंदर अशी ही फुलं आहेत इथे. पुढे जाऊया आता, चला. डाऊनटाऊनचा परिसर खूप छान असतो, स्वच्छ सुंदर असं वातावरण असतं. हे बघा, शिल्पाला आणखीन काहीतरी फुलं दिसली वाटते. किती प्रकारची फुलं आहेत हो. हे व्हाईट रोजेस आहे. हे वाईल्ड रोजेस आहेत. व्हाईट कलर मध्ये छान दिसते. हा, तर मित्रांनो, हे जंगली गुलाब आहे. हे पहा, पांढऱ्या कलरमध्ये आहे हे. अतिशय सुंदर अशी पांढऱ्या कलरची ही गुलाबाची फुलं आलेली आहेत या ठिकाणी. आणि हे सगळं मनानच आलेलं आहे. हा, आपण लावलेलं नाही. दरवर्षी येतात ही वार्षिक. याला काही लावण्याची गरज नाही. हे बघा, इथे पण आहेत. त्याचबरोबर आपल्याला केम्ब्रिजच्या डाऊनटाऊन एरियामध्ये ग्रँड रिव्हरवरती सिमेंटनी बांधलेली आणि लोखंडाचा वापर करून बांधलेली काही सुंदर पुलं पण पाहायला मिळतात. सध्या जगभरामध्ये फिफा वर्ल्ड कपचं वातावरण आहे. कॅनडाच्या प्रत्येक शहरामध्ये या वर्ल्ड कपचे काही मॅचेस मोठ्या पडद्यावरती दाखवले जातात. कॅनडाची टीम पण या वर्ल्ड कपमध्ये खेळत असल्यामुळे हे मॅचेस पाहण्यासाठी बरेच लोक अशा ठिकाणावरती येतात. No intent whatsoever to injure, but bodies are in opposite directions. And unfortunately, the goalkeeper. That should have been a goal kick rather than a corner. And सर्वांसोबत बसून मोठ्या पडद्यावरती मॅच पाहण्याचा आनंद मात्र खरंच खूप वेगळा असतो. काही वेळा मी या ठिकाणी थांबून सॉकरचा मॅच पाहिला.
असेल ना मॅच किती वाजेपर्यंत And then forcing to use his flag to indicate to the referee that the player has encroached space. Well, the temperature, despite the shade across the stadium, has barely dropped at all. So that is the first line of defence alongside him, Julian Enciso for Paraguay. Come on to the pitch is Alderete, who was a pretty much done against Argentina. 2 in the game, 1 in the shootout. And this to give France the lead in the last 16 against Paraguay. It's Mbappe, who sticks थोडा वेळ मॅच पाहिल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणावरनं पुढे निघालो. केम्ब्रिजच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आणखीन काही बरंच पाहण्यासारखं आहे. चला तर तुम्हाला ते पण दाखवतो. काय गुलाबाची फुलं का? किती सुंदर आहे. किती प्रकारची फुलं बघितली आज. आणि त्याच्यावरती कलर वेगवेगळा कसा हो बघा ना का व्हाईट आहे, पिंक आहे, मधात येल्लो आहे. इथे तर आहे? बघ शेड्स ना इकडे. हे बघा ना, हे शेड्स किती सुंदर आहे. हाय, नेचर मध्ये आहे ना छान छान गोष्टी पाहायला. डाऊनटाऊन एरियामध्ये आपल्याला दगडांनी बांधलेल्या अतिशय सुंदर अशा बिल्डिंग्स पाहायला मिळतात.
तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा डाऊनटाऊनचा एरिया आहे केम्ब्रिजच्या. तुम्ही पाहू शकता सर्वत्र छान अशी साफसफाई आहे, कुठेच घाण वगैरे असं काहीच नाही. केम्ब्रिज शहरामधनं ग्रँड रिव्हर नावाची नदी जाते आणि या नदीमुळे या शहराला आणखीनच जास्त सुंदरता आलेली आहे. ग्रँड रिव्हर या नदीला नेहमी पाणी असतं, त्यामुळे या ठिकाणावरचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसतो. बराच वेळ चालल्यामुळे मुलं थोडीशी थकली होती. चला म्हणलं थोडीशी त्यांची पेटपूजा करूया. Okay, scan. Steal fries. No, I'm not. You guys stole fries from there. Here you go. Oh, yeah. Straw, Luffy. Junior chicken or small? चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. केम्ब्रिज शहराचा डाऊनटाऊन एरिया तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.